बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने हदगाव तहसील कार्यालयासमोर निदर्शने त्वरित दखल न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा सरकारला इशारा। छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर ही काढून टाकण्यात यावी यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल व तसेच संपूर्ण हिंदू संघटनेने एकत्र येत हदगाव तहसील कार्यालयासमोर निदर्शने केले असून त्यानंतर ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे। तरी सरकारने आमच्या आंदोलनाची दखल घेऊन त्वरित औरंगजेबाची कबर काढण्यात यावी, अन्यथा यापुढे तीव्र स्वरूपाचा आंदोलन छेडण्याचा इशारा विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसील मार्फत पत्र देऊन देण्यात आला आहे। आमची एकच विनंती आहे सरकारला आणि सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना, येणाऱ्या काळात 1 महिन्याचा अवधी आम्ही त्यांना दिलेला आहे। 1 महिन्याच्या आत तुमच्याच्याने जर कबर हटली नाही तर अन्यथा जशी कारसेवा झाली आणि कारसेवा झाल्यानंतर सर्व हिंदू बांधव अयोध्येत गेले। अयोध्येत जे बाबरी ढाचा होता, जो बाबर कुठल्या गावचा होता काही माहिती नाही, पण तो आला इथं बाबरी मस्जिद केली आणि सर्व हिंदू बांधवांनी एक निश्चय केला की ती बाबरी मस्जिद उद्ध्वस्त करायची आणि सर्व हिंदू बांधवांनी ती बाबरी मस्जिद उद्ध्वस्त करून दाखवली। तशीच वेळ आता छत्रपती संभाजीनगर मध्ये येऊ नये आमची सरकारला विनंती आहे। कायदा सुव्यवस्था आम्हाला बिघडवायची नाही आणि महिन्याच्या आत तुम्हाला अल्टिमेटम देत आहोत बजरंग दलामार्फत। महिन्याच्या आत जर आपण ती कुरक्रमी जे औरंगजेब आहे त्याची कबर जर नाही हटवली तर बजरंग दल, विश्व हिंदू परिषद व अन्य हिंदू संघटना रस्त्यावर उतरेल आणि छत्रपती संभाजी महाराज नगर मध्ये जनसैलाब उठेल आणि त्या औरंगजेबाची कबर जी आहे ती नेस्तनाबूत करण्यात येईल, एवढी मी सरकारला विनंती करतो। आंदोलन आहे, काय भावना आहेत काय सांगता? या क्रूर हत्यारा औरंग्याने मठ मंदिर उद्ध्वस्त केली होती आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजाला 40 दिवस वेगवेगळ्या यातना देऊन या औरंग्याने क्रूर असा वध केल्यासारखं केलं आमच्या छत्रपती संभाजी महाराजाचं। आणि या काही राजकारणी लोकांनी पूर्वीच ती कबर हटवायला पाहिजे होती, संभाजीनगर मध्ये असलेली ती कबर। आम्ही निवेदनाच्या माध्यमातून सरकारला विनंती करतोय की या औरंग्याची कबर येत्या काही दिवसामध्ये आपण हटवावी, अन्यथा अयोध्येविषयी जशी कारसेवा निघाली होती अयोध्येमध्ये तशीच कारसेवा छत्रपती संभाजीनगरला निघेल आणि ती कारसेवा औरंग्याच्या कबरीवर धडकेल आणि त्या कबरीला आम्ही जमीनदोस्त करू असं या माध्यमातून सांगतो। सरकारला पुन्हा एकदा विनंती करतो की येणाऱ्या काही दिवसामध्ये 1 महिन्यामध्ये जर तुमच्यानं जर शक्य होत नसेल कबर हटवणं तर बजरंग दलाला, विश्व हिंदू परिषदेला आणि सर्व तमाम हिंदू बांधवांना, छत्रपती संभाजी महाराजांच्या मावळ्यांना सगळ्यांना माहिती आहे की कशा पद्धतीने ती कबर हटवायची, ते आम्ही हटवून दाखवू। मध्ये पूर्ण भारतभर जे छत्रपती संभाजी महाराजाविषयी अत्याचार करणाऱ्या औरंग्याविषयी जे आंदोलन उभारलं की औरंग्याची कबर हटली पाहिजे, हटली पाहिजे। काही देशद्रोही लोकांचा जर असा समज असेल तर त्या गोष्टीशी मी सहमत आहे, नाही हटली पाहिजे कबर, मान्य करतो मी। ज्या वेळेस प्रभू रामचंद्राचं अयोध्येमध्ये राम मंदिर होत होतं असंच लोक बोलले होते कि कन कन में भगवान है, भारत भूमि पे कन कन में भगवान है, कन कन में भगवान है, ये हम सब मान्य करते और है। मगर लोगों ने कहा था कि यहाँ पर अस्पताल बनाना चाहिए, स्कूल बनाना चाहिए, अनाथालय बनाना चाहिए। ये लोगों ने, बहुत सारे लोगों ने मांग की थी हमारे आस्था के ऊपर। प्रभु रामचंद्र पर हमारी बहुत सारी आस्था है, हमारे देश के दैवत है वो। अगर लोगों को लगता है कि कबर रहनी चाहिए तो मैं भी अपने तरफ से सरकार को एक विनंती करता हूँ, निवेदन करता हूँ, पूरे
हिंदू भाइयों बहनों की तरफ से कि कब्र नहीं हटनी चाहिए, मैं आपसे सहमत हूँ, मगर मेरी भी एक विनंती है, कब्र की जगह औरंगा की कब्र पे एक शौचालय बनवा दो, हमें कब्र हटाने की जरूरत नहीं, यही हमारी सरकार से मांग है। धन्यवाद। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा। नमस्कार, आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी।